नागपुर जिले के बुटीबोरी एमआईडीसी क्षेत्र में आज सुबह एक भीषण औद्योगिक दुर्घटना घटी, जहां अवारा कंपनी के प्रोजेक्ट स्थल पर निर्माणाधीन ऊंचा टैंक टावर अचानक गिरने से इलाके में अफरा तफरी मच गई। इस हादसे में अब तक कम से कम 3 मजदूरों की मौत की पुष्टि हो चुकी है, जबकि कुछ मजदूरों के अभी भी मलबे में दबे होने की आशंका जताई जा रही है। इसके चलते राहत और बचाव कार्य युद्धस्तर पर जारी है। मिली जानकारी के अनुसार अवारा कंपनी के प्रोजेक्ट में सोलर पैनल निर्माण और उससे जुड़ी आधारभूत सुविधाओं के काम चल रहे थे। इसी दौरान बड़े आकार के टैंक टावर का निर्माण कार्य चल रहा था, तभी अचानक उसका संतुलन बिगड़ा और कुछ ही पलों में पूरा टावर तेज आवाज के साथ धराशायी हो गया। टावर गिरते ही इलाके में धूल और मलबे का गुब्बार फैल गया, जिससे वहां काम कर रहे मजदूरों में दहशत फैल गई। घटना की जानकारी मिलते ही स्थानीय पुलिस, अग्निशमन विभाग, आपदा प्रबंधन दल और चिकित्सा टीमें तत्काल मौके पर पहुंची। भारी मशीनरी के बाद मलबे को हटाने का कार्य तेजी से किया जा रहा है। सुरक्षा कारणों से प्रशासन ने पूरे इलाके को घेराबंदी कर बंद कर दिया है और नागरिकों से अनावश्यक भीड़ न लगाने की अपील की गई है। दुर्घटना के कारणों की गहन जांच के आदेश दिए गए हैं। निर्माण कार्य में लापरवाही या किसी तकनीकी खामी के चलते यह हादसा हुआ है या नहीं, इसकी जांच की जाएगी। हा घटना जे आहे ते 11-11:30 वाजेचे आहेत. हे जे लोकेशन आहे ते अवादा फॅक्टरी आहेत, नवीन बुट्टीबोरी एमआयडीसीला, नवीन एमआयडीसी बुट्टीबोरीला. सध्याचे जे इन्फॉर्मेशन आहे, 3 लोकांचे मृत्यू झालेला आहे. 3 लोक क्रिटिकली इंजर्ड आयसीयूला आहेत मेयो हॉस्पिटलला, आणि 4 लोक जे आहेत त्यांना किरकोळ जखम झालेले आहेत. कशामुळे अपघात झाला काय प्राथमिक माहिती आहे? फॅक्टरीमध्ये एक मोठा मॉड्युलर टँक आहे, ते वॉटर टँक आहेत. वॉटर टँकची कॅपॅसिटी सुमारास 150 किलोलिटर्स आहेत. ते जे टँक आहे ते ब्लास्ट झाला, आणि ब्लास्टमुळे हे जे आहेत ते कॅज्युअल्टी झालेले आहेत. हे जे टँक्स आहेत, त्याच्या टेस्टिंग जे आहे ते चालू होता, आणि हे जे कामगार आहेत ते आजूबाजू त्यांच्या ड्युटी होती. कारण पुढे काय आलं? नाही, जे टेक्निकल कारण आहे, डिशला आम्ही बोलवलं आहे, ते इन्स्पेक्शन करून सांगतील. हे सोलर सेल्सची कंपनी आहे. नाही, प्रोडक्शन सिस्टम त्यांचे काय आहे ते डिश सांगतील. चौकशी नाही, सुरू केली का? चौकशी जे आहे ते सुरू आहे. आतापर्यंत आम्ही काही निष्कर्षावर पोहोचले नाहीत. चौकशी पूर्ण होईल, त्यानंतर आम्ही डिसाईड करू की काय कारवाई होणार. मग याचे नाव आमच्या प्रेस नोट मध्ये राहतील. आता चौकशी जे ते सुरू झालेलं आहे. चौकशी चे नंतर आम्ही कारवाई करणार.